आता सोडून द्या, मस्त रिलॅक्स राहा. कोणतं गाव आहे? गाव सांग ना. गाव सुंदर. अरे वा. आकर्षक आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार पोहोचले असे आदरणीय डॉक्टर गाडेकर दादांचं दर्शन घेण्याचा योग आला आणि त्यांचेच चिरंजीव गाडेकर महाराज सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून हे सुसंस्कार शिबिर जे आहे हे अखंडितपणे त्यांनी चालू ठेवलेलं आहे. ते एकट्याचं काम नाही आहे, म्हणून तुमच्यासारखे शिक्षक आहेत, गुरु आहेत, तिथे सगळ्यांकडून टीम वर्क करून या कोवळ्या मनाच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पहिला संस्कार किंवा पहिलं त्यांचं जर असेल तर देशप्रेम. जो देशावर प्रेम करू शकला नाही तो कशावरच प्रेम करू शकत नाही. आणि राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत असे त्यांचे सर्व त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचे कीर्तने सुद्धा राष्ट्रभक्तीला अनुसरून होते. बरेच दिवसाचं चालू होतं की यायचं, परंतु लग्न कार्य महाराज खूप चालू आहे. आता आम्ही लोकप्रतिनिधी पडतो, त्यामुळे लग्न कार्य सुटलं की आमचा नाराजी तर सुरू होते, आमच्या घरी आलेच नाही. पण मला आवडलं असतं की मी एखादा दिवस इथे राहिलो असतो, एक दिवस या शिबिरामध्ये घालवला असता तर खूप आनंद झाला असता. परंतु काय आता लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याही भावना जपावं लागतात, त्यामुळे येण्याचं थोडं उशीर झाला. परंतु या सर्व बालगोपालांचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय मनामध्ये एक आनंद होतो की अशी पिढी जी आहे ती या बालगोपालांच्या माध्यमातून भविष्यातली भारताला सक्षम आणि समृद्ध बनवणारी पिढी आपल्या सुसंस्कार शिबिरामधून निर्माण होते आहे. आणि माझं भाग्य आहे, अहोभाग्य आहे की मी 5.5 वर्ष गुरुकुल मोझरी येथेच शिकलो. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांमध्ये, त्यांच्या समाधीच्या, त्यांच्या वास्तव्य जिथं होतं त्या सानिध्यामध्ये 5.5 वर्ष मला त्या आश्रमात आणि त्या परिसरात राहण्याचा योग आला. आणि त्यांचे विचार हे तेव्हापासून हृदयामध्ये कोरलेले विचार आहेत. संध्याकाळची प्रार्थना असो, रोज तर नाही परंतु जास्तीत जास्त वेळेस आम्ही त्या प्रार्थनेमध्ये असायचो विद्यार्थी म्हणून. आश्रमात राहायचो. त्यावेळेसचे अधिकारी जे आहेत, सर्वाधिकारी वगैरे सगळे, त्यांची भेट व्हायची, त्यांच्यासोबत सानिध्यामध्ये वेळ घालवायला मिळायचा. आणि त्याच दरम्यान जे संस्कार होतात लहानपणी तो होतात. लहानपणी आपण सगळ्यात कोणाकडून संस्कार? आई वडिलांकडून. आपलं सर्वस्व पहिलं कोण असतं? सर्वात पहिले कोणाची पूजा करायची? आई वडिलांची.